नमस्कार मैत्रिणींनो, पूजा आर्ट क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री शिवाय नमस्तुभ्यम तोरणपट्टी पाहणार आहोत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आम्ही पिवळ्या कलर आणि चॉकलेटी कलरची उलन घेतलेली आहे. एक कात्री आणि 9 नंबरचा क्रोशा. सर्वप्रथम आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे. एकूण आपल्याला 26 चेन टाकून घ्यायचे आहेत. 1 2 एकूण 26 चेन. ह्या एकूण 26 चेन टाकून घेतलेले आहेत. आता आपल्या पहिल्या 3 सोडून 1 2 3 चौथ्यात आपल्याला खांब घालून घ्यायचा आहे. आता एकूण आपल्याला 22 खांब तयार करायचे आहेत. प्रत्येक चेनवर एक एक खांब, म्हणजे एकूण आपले 22 खांब तयार होतील. हे आपले एकूण 22 खांब तयार झालेले आहेत. आता परत आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि परत 22 वर 22 खांब टाकून घ्यायचे आहेत. पण आता 22 वर 22 खांब टाकून घेऊया. हे 22 वर 22 खांब आपले टाकून झालेले आहेत, हे बघू शकता. आता आपल्याला परत इथं 3 साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत. 3 साखळ्या म्हणजे हा पहिला खांब असतो आपला. आता परत आपल्याला इथं 5 खांब पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत. 2 3 4 आणि हा 5वा जो खांब असतो तो अर्धाच टाकून घ्यायचा, म्हणजे आपल्याला हा कलर जोडून घ्यायचा आहे. ही कलर जोडण्याची खूप सोपी पद्धत आहे. असं हे करायचं, दुहेरी दोरा उलन करायची. ह्या पद्धतीनं जोडून घ्यायचा आणि हा पिवळा कलर खाली ओढून घ्यायचा. आता आपल्याला इथं एकूण 10 खांब हे चॉकलेटी कलरच्या उलनं टाकून घ्यायचे आहेत. एकूण 10 खांब. आपण आता ही स्वस्तिक बनवणार आहे. स्वस्तिकसाठी पहिल्या ज्या 2 लाईन असतात त्या लाईन बनवत आहोत. एकूण 10 खांब टाकून घेते मी. 10वा खांब आपल्याला चॉकलेटी कलरच्या उलनचा अर्धाच टाकून घ्यायचा आहे. 10वा खांब अर्धाच टाकून घेतलेला आहे. परत आपल्याला पिवळ्या कलरची उलन जोडून घ्यायची आहे. एकूण 10 खांब घालून घेतले. आता परत समोरचे जे 5 खांब आहेत, आपल्याला एकूण 12 खांब चॉकलेटी कलरचे घालून घ्यायचे आहेत. 12वा खांब अर्धा घ्यायचा आहे. 11वा आणि हा 12वा. आणि परत आपल्याला पिवळा कलरचा दोरा जोडून समोरचे जे 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहे. 5 खांब पिवळा कलर. 5 खांब पिवळ्या कलरनं टाकून घेतले. परत आपल्याला 3 साखळ्या घेऊन परत आपल्याला 22ला 22 खांब हे पिवळ्या कलरनंच टाकून घ्यायचे आहेत. पूर्ण खांब पिवळे खांब. आपले 22 खांब हे पिवळ्या यानं टाकून झालेले आहेत. आता परत आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि परत 5 खांब टाकून घ्यायचे. तर 5वा खांब आपल्याला अर्धाच टाकून घ्यायचा आहे. 3 4 आणि हा 5वा खांब असा अर्धा टाकून घ्यायचा आणि आपल्याला ही चॉकलेटी कलरची उलन जोडून घ्यायची आहे. जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला 12 खांब हे चॉकलेटी कलरने टाकून घ्यायचे आहेत. एकूण 12 खांब. खांब चॉकलेटी कलरने टाकून झालेले आहेत. आता परत आपल्याला पिवळा कलर जोडून घ्यायचा. 12वा खांब अर्धा टाकून घेतलेला आहे. आता परत आपल्याला समोरचे 5 खांब पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत आणि परत त्याच्या समोरचे 22ला 22 खांब हे पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. 3 4 हे 5
तर परत 3 साखळ्या आणि हे समोरची पुन्हा समोरची जी लाईन आहे ती आपल्याला परत पिवळ्या कलरनं 22ला 22 खांब टाकून घ्यायची. बघू शकता आपल्या एकूण 6 लाईन झाले आहेत. आपल्या ह्या 2 रेषा तयार झालेल्या आहेत. आता हे 22 खांब टाकून घेतलेले आहेत. आता परत आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या आणि 5 खांब पिवळ्या कलरचे घालून घ्यायचे आहेत. 5वा खांब अर्धा घ्यायचा, 4, 5वा खांब अर्धा, चॉकलेटी कलरची उलन जोडून घ्यायची. जोडून घेतलेली आहे. आता परत आपल्याला 2 खांब चॉकलेटी कलरचे, दुसरा खांब अर्धाच टाकून घ्यायचा. आपली 7वी लाईन चालू झालेली आहे. आता परत आपल्याला पिवळ्या कलरचे 3 खांब टाकून घ्यायचे आहेत. 1, 2, तिसरा खांब अर्धा घ्यायचा. परत आपल्याला चॉकलेटी कलरची उलन जोडून घ्यायची आणि चॉकलेटी कलरचे एकूण 7 खांब टाकून घ्यायचे. 7वा खांब अर्धा टाकायचा. सातवा खांब अर्धा टाकून आता परत आपल्याला पिवळ्या कलरची उलन जोडून घ्यायची आणि समोरचे जे 5 खांब आहेत ते आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत. 3, 4, 5. परत आपल्याला 3 साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत. आता परत पिवळ्या कलरचे आपल्याला एकूण 10 खांब टाकून घ्यायचे. 10वा खांब आपल्याला अर्धा टाकून घ्यायचा आहे. आपण पिवळ्या कलरचे 10 खांब टाकून घेतलेले आहेत. 10वा अर्धा परत आपल्याला चॉकलेटी कलरचा दोरा जोडून घ्यायचा. चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब टाकून घ्यायचे. दुसरा खांब अर्धाच टाकून घ्यायचा आणि परत चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा. परत 3 खांब आपल्याला पिवळ्या कलरचे टाकून घ्यायचे आहेत. तिसरा खांब अर्धाच टाकायचा. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा. परत आपल्याला 2 खांब चॉकलेटी कलरने टाकून घ्यायचे. दुसरा अर्धा खांब टाकायचा आणि परत समोरचे 5 खांब राहिलेले आहेत ते आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. समोरचे 5 खांब पिवळा कलर. आता आपली लाईन 9वी चालू झालेली आहे. आता 3 साखळ्या आणि परत आपल्याला 5 खांब पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. चार आणि हा 5वा खांब अर्धा. परत आपल्याला हा धागा जोडून घ्यायचा आहे. हे बघू शकता असे धागे दिसतात पाठीमागल्या बाजूकडून. मैत्रिणींनो, व्हिडिओ मोठा होणार आहे पण एकदम सोप्या पद्धतीनं मी सांगत आहे. तर एकूण आपल्याला 12 खांब हे चॉकलेटी कलरने टाकून घ्यायचे आहे आणि 12वा खांब आपल्याला अर्धा घ्यायचा आहे. एकूण 12 खांब. हे 12 खांब चॉकलेटी कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि समोरचे 5 खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. तर लाईन 10वी चालू आहे आपली. लाईन 10व्यामध्ये वरून इकडं मी 5 खांब टाकून घेतलेले आहेत. आता परत आपल्याला लाल कलरचा चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि 2 खांब आपल्याला
चॉकलेटी कलरची टाकून घ्यायची आहे. दुसरा अर्धा टाकून घ्यायचा. परत पिवळ्या कलरचे आपल्याला 3 खांब टाकून घ्यायचे आहेत. तिसरा खांब अर्धा. परत आपल्याला 2 खांब चॉकलेटी कलरचे टाकून घ्यायचे आहेत. चॉकलेटी कलरचा धागा जोडलेला आहे. परत पिवळ्या कलरचा धागा जोडून घ्यायचा. परत समोरचे 10 खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. आता 11वी लाईन चालू झालेली आहे. 3 साकळ्या टाकून घेतलेल्या आहेत. आता 5 खांब आपल्याला पिवळ्या कलरचे टाकून घ्यायचे आहेत. 5वा खांब अर्धाच घ्यायचा. पाच खांब टाकून घेतलेले आहेत पिवळ्या कलरचे. तर परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे. आणि एकूण 7 खांब आपल्याला चॉकलेटी कलरनं घालून घ्यायचे आहेत. 7 खांब घालून घ्यायचे. 3 1 2 3 7 खांब घालून घेतलेले आहेत. 7वा खांब अर्धाच घालून घेतलेला आहे. तर परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडून घ्यायचा. परत आपल्याला 3 खांब पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. 2 ह्या तिसरा अर्धा टाकून घ्यायचा. परत आपल्याला चॉकलेटी कलरची उलन जोडून घ्यायची आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. दुसरा खांब अर्धा. परत आपल्याला पिवळ्या कलरची उलन जोडून घ्यायची आणि परत समोरचे 5 खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. हे बघू शकता आपलं असं स्वस्तिक दिसत आहे. आता परत आपल्याला ही 12वी जी लाईन आहे ती आपल्याला 22ला 22 खांब पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. आता आपल्या एकूण 12 लाईन तयार झालेली आहेत. तर आपल्या 13व्या लाईनमध्ये पहिले आपले 3 साखळ्या. पहिले 5 खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. पाचवा खांब अर्धा टाकून घ्यायचा. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे. हे अंतर तुम्ही हाताने ॲडजस्ट करायचं आहे. हे बघू शकता हे जे अंतर असं दिसत आहेत हे धागे व्यवस्थित हे करायचं, नाहीतर असं ताणल्या जाते. तर एकूण 12 खांब आपल्याला चॉकलेटी कलरने टाकून घ्यायचे आहेत. आता आपण ज्या ह्या अशा 2 रेषा काढलेल्या आहेत, परत या साईडने पण तशा 2 रेषा काढत आहोत. हे 12 खांब टाकून झालेले आहेत. परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे 5 खांब आहेत ते आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. आणि परत समोरची जे 14वी लाईन आहे ती आपल्याला पूर्ण म्हणजे 22ला 22 खांब ही पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. बावीस 22 खांब पिवळ्या कलरने टाकून घेते. आता लाईन पण हे 22 खांबाची आपली 14वी लाईन तयार झाली आहे. आतापर्यंत असं दिसत आहे, बघू शकता. आता समोर आपल्याला
15व्या लाईनमध्ये पहिले 3 साखळ्या म्हणजे पहिला खांब, आणि परत आपल्याला 5 खांब पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत. 3 4 आणि हा 5वा खांब अर्धा, आणि परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे. परत समोरचे 12 खांब आपल्याला चॉकलेटी कलरने टाकून घ्यायचे आहेत. बारा खांब टाकून घेतले. 12वा खांब अर्धा टाकून घेतलेला आहे. परत आपल्याला पिवळा कलर जोडून घ्यायचा, आणि हा आपण धागा समोर सोबत पण घेऊन चालू शकतो. आता समोर 5 खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. तर 16वी लाईन आपल्याला पूर्णला पूर्ण पिवळ्या कलरने टाकून घ्यायची, म्हणजे 22ला 22 खांब. हे बघू शकता, 16, 17 आणि 18 ह्या तिन्ही लाईन मी 22 खांबाच्या पिवळ्या कलरनं इणून घेतलेल्या आहेत. आपला व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे समोरील नाव म्हणजे श्री हे आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.